हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्स्युरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द रॅडियाय ऑफ एंड्स ऑफ अ फ्रस्टम आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर. फाइंड इट्स कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. फ्रस्टमच्या 2 एंड्सची आपल्याला रेडियस दिलेली आहे. या ठिकाणी मी फ्रस्टमची फिगर काढलेली आहे. फ्रस्टमचे हे जे 2 एंड्स आहेत, सर्क्युलर सरफेसेस आहेत, याची आपल्याला रेडियस दिलेली आहे 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. आता हा जो लार्जर सरफेस एरिया आहे याची रेडियस आपण R1 कन्सिडर करू. किती दिलेली आहे आपल्याला? 14 सेंटीमीटर. आणि जो हा स्मॉलर सरफेस एरिया आहे याची रेडियस आपण R2 कन्सिडर करू. आणि R2 किती दिलेला आहे आपल्याला? 6 सेंटीमीटर. अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर. आणि या फ्रस्टमची ही जी परपेंडिक्युलर हाईट आहे ही आपल्याला दिलेली आहे, याची इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आता कर्व्ड सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय आहे? पाय R1 प्लस R2 L. त्यानंतर टोटल सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय आहे? पाय R1 प्लस R2 L कर्व्ड सरफेस एरिया प्लस पाय फर्स्ट सर्क्युलर सरफेसचा एरिया पाय R1 स्क्वेअर आणि प्लस सेकंड सर्क्युलर सरफेस एरिया पाय R2 स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? 1/3 पाय ब्रॅकेटमध्ये R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 इंटू H. हे फॉर्म्युले यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय आहे पहा. द रॅडियाय ऑफ एंड्स ऑफ अ फ्रस्टम आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. आपल्याला रॅडियाय दिलेले आहेत. फ्रस्टमच्या 2 एंड्सच्या रॅडियाय आपल्याला दिलेल्या आहेत. देअरफॉर R1 इज इक्वल्स टू R1 म्हणजे जे मोठ्या सर्क्युलर सरफेसची रेडियस कन्सिडर करणार आहोत. किती आहे? 14 सेंटीमीटर. अँड R2 इज इक्वल्स टू स्मॉलर सर्क्युलर सरफेसची रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे आपल्याला. हाईट ऑफ द फ्रस्टम इज 6 सेंटीमीटर. आता प्रथम आपण कर्व्ड सरफेस एरिया काढून घेऊ. आता कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे पहा. पाय R1 प्लस R2 L. आता आपल्याला पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. पायची व्हॅल्यू दिलेली आहे R1 प्लस R2. R1 आणि R2ची व्हॅल्यू दिलेली आहे, पण आपल्याला स्लांट हाईट दिलेली नाही. मग आपल्याला स्लांट हाईट काढून घ्यावी लागेल. प्रथम आपण स्लांट हाईट काढून घेऊ आणि मग आपण कर्व्ड सरफेस एरिया काढून घेऊ. आपण स्लांट हाईट L कन्सिडर करू. लेट स्लांट हाईट ऑफ द फ्रस्टम बी L. आता स्लांट हाईट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? L इज इक्वल्स टू अंडर रूट H स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. H स्क्वेअर, याची व्हॅल्यू 6 आहे. 6चा स्क्वेअर प्लस R1 मायनस R2. R1 किती आहे? 14. R2 किती आहे? 6. 14 मायनस 6 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 6चा स्क्वेअर 36 प्लस 14 मायनस 6 8. 8चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 36 प्लस 8चा स्क्वेअर 64 इज इक्वल्स टू अंडर रूट 36 प्लस 64 किती येईल पहा? 100. 6 प्लस 4 10 0 कॅरी ओव्हर 1. 6 प्लस 3 9 9 प्लस 1 10 म्हणजेच किती येईल? 100. आता 100चा स्क्वेअर रूट काय येईल? 10. म्हणजेच आपल्याला स्लॅन्ट हाईट काय मिळाली? L इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. आता आपण कर्व्ड सरफेस एरिया काढून घेऊ. फर्स्ट काय विचारलेलं आहे आपल्याला? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे? पाय R1 प्लस R2 इंटू L. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3.14. R1 प्लस R2. R1 किती आहे? 14 प्लस R2 किती आहे? 6 इंटू L. स्लॅन्ट हाईट किती मिळाले आपल्याला? 10 इज इक्वल्स टू 3.14 इंटू 14 प्लस 6 20 इंटू 10 इज इक्वल्स टू 3.14 इंटू 20 10 जार 200. 2 ने मल्टिप्लाय करू. 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 3 जार 6 आणि या 2 0. पॉईंट 2 डिजिट्स नंतर येईल 1 2. म्हणजेच आपल्याला
ॲन्सर काय मिळालं 628. आता हा काय मिळाला आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया. काय काढला आपण एरिया काढला म्हणजे त्याचं युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम काय मिळाला 628 सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया. आपण टोटल सरफेस एरिया काढून घेऊ. सेकंड टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपला टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम पाय r1 प्लस r2 L कर्व्ड सरफेस एरिया प्लस फर्स्ट सर्क्युलर सरफेसचा एरिया पाय r1 स्क्वेअर आणि सेकंड सर्क्युलर सरफेसचा एरिया पाय r2 स्क्वेअर इज इक्वल्स टू याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. आता ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे कर्व्ड सरफेस एरिया आपण काढून घेतलेला आहे पाय r1 प्लस r2 L किती मिळालं आपल्याला 628. आता आपण काढलेलं आहे प्लस आता या दोन्हीमधून आपण पाय कॉमन काढू शकतो. आपण या दोन्हीमधून पाय कॉमन काढू. पाय कॉमन काढल्यानंतर येथे काय राहील r1 स्क्वेअर प्लस येथे काय राहील r2 स्क्वेअर. 628 प्लस पायची व्हॅल्यू किती आहे 3.14. r1 किती आहे 14चा स्क्वेअर प्लस r2 किती आहे 6चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 628 प्लस 3.14 14चा स्क्वेअर 196 प्लस 6चा स्क्वेअर 36 इज इक्वल्स टू 628 प्लस 3.14 इंटू या दोन्हीची ॲडिशन करू आपण 6 प्लस 6 12 2 कॅरी ओव्हर 1 9 प्लस 3 12 प्लस कॅरी ओव्हर 1 13 कॅरी ओव्हर 1 1 प्लस 1 2 232. या दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर किती मिळेल 232. आता या दोन्हींचं प्रथम आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ 3.14 इंटू 232 3.14 इंटू 232 2 4 जार 8 2 1 जार 2 2 3 जार 6 0 3 4 जार 12 2 कॅरी ओव्हर 1 3 1 जार 3 3 प्लस 1 4 3 3 जार 9 0 2 4 जार 8 2 1 जार 2 2 3 जार 6 प्लस 8 2 प्लस 2 4 8 प्लस 4 12 12 प्लस 6 18 8 कॅरी ओव्हर 1 9 प्लस 2 11 11 प्लस 1 12 2 कॅरी ओव्हर 1 6 प्लस 1 7 किती मिळालं आपल्याला 72,848. आता 1 2 2 डिजिट्स नंतर पॉईंट येईल 1 2 म्हणजेच किती मिळालं 728.48. 628 प्लस 3.14 इंटू 232 किती मिळालं आपल्याला 728.48 प्लस 728.48 या दोन्हींची आपण ॲडिशन करू. आता 728.48 मध्ये आपण 628 ॲड करू 628.00 प्लस 8 4.8 प्लस 8 16 कॅरी ओव्हर 1 2 प्लस 2 4 प्लस 1 5 7 प्लस 6 13 इज इक्वल्स टू 1356.48 1356.48. आता हे काय मिळालं आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम एरिया मिळाला आपल्याला. याचं युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम किती मिळाला 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम. व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय h ब्रॅकेटमध्ये r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस r1 इंटू r2. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू h हाईट किती दिलेलं आहे आपल्याला 6 सेंटीमीटर 6 ब्रॅकेटमध्ये r1 स्क्वेअर r1 किती आहे 14चा स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर r2 किती आहे 6चा स्क्वेअर प्लस r1 इंटू r2 14 इंटू 6 इज इक्वल्स टू. आता या ठिकाणी आपण भाग घालू 3 1 जार 3 3 2 जार 6 म्हणजेच काय येईल 3.14 इंटू 2 इंटू ब्रॅकेट सॉल्व करू आपण 14चा स्क्वेअर 196 प्लस 6चा स्क्वेअर 36 प्लस 14 6 जार 84 3.14 इंटू 2 किती येईल पहा 2 4 जार 8
2 1 जार 2 पॉईंट 2 3 जार 6 6.28 इंटू आता या तिन्हीची आपण ॲडिशन करू 4 + 6 10 10 + 6 16 6 कॅरी ओव्हर 1 9 + 1 10 10 + 3 13 13 + 8 21 1 कॅरी ओव्हर 2 हा 2 + 1 3 316 आता आपण 6.28 इंटू 316 करू 6.28 इंटू 316 6 8 जार 48 4 6 2 जार 12 12 + 4 16 कॅरी ओव्हर 1 6 6 जार 36 + 1 37 0 1 8 जार 8 1 2 जार 2 1 6 जार 6 0 0 3 8 जार 24 4 कॅरी ओव्हर 2 3 2 जार 6 6 + 2 8 3 6 जार 18 प्लस 8 8 + 6 14 कॅरी ओव्हर 1 7 + 2 9 9 + 4 13 + 1 14 4 कॅरी ओव्हर 1 8 + 1 9 9 + 6 15 15 + 3 18 8 कॅरी ओव्हर 1 8 + 1 9 1 1 2 2 डिजिट्स नंतर पॉईंट येईल 1 2 म्हणजेच आपल्याला आन्सर किती मिळालं 1984.48 1984.48 हे काय मिळालं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम व्हॉल्यूमचं युनिट काय येईल सेंटीमीटर क्यूब म्हणजेच आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम काय मिळालं 1984.48 सेंटीमीटर क्यूब आन्सर लिहू आपण आता खाली कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम इज कर्व्ड सरफेस एरिया किती मिळाला पहा आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया 628 सेंटीमीटर स्क्वेअर 628 सेंटीमीटर स्क्वेअर टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम इज टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम इज व्हॉल्यूम किती मिळालं 1984.48 सेंटीमीटर क्यूब अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा